मित्रांनो नमस्कार. मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय आकार डिजी9. मित्रांनो, किरीट सोमय्या नावाचा एक प्राणी जो महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचाऱ्यांना नागडं उघडं करण्याच्या कामी हात धुवून लागला होता आणि तसं असताना त्यालाच एका बेसावध क्षणी कॅमेऱ्यात टिपला. सुपारीबाज मीडियानं सोमय्यांचे ते खाजगी क्षण जगासमोर चवीचवीनं दाखवले. वर तोंड करून त्या निळ्या फिल्म्स दाखवणाऱ्या पार्लरवाल्यांनी म्हणे समाजसेवा म्हणून आम्ही हे दाखवलं असा दावाही केला. आता यात कुठली समाजसेवा दडली होती देवास ठाऊक. एकेकाळी मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये नाक्यानाक्यांवर व्हिडिओ पार्लर्स असायचे, ज्या पार्लरमधून प्रौढ शिक्षणाचे वर्ग चालवले जायचे. ₹1-1.5 टाकला की हे मौलिक शिक्षण घेता यायचं. आजकाल डिजिटलचा जमाना आहे, त्यामुळे हे असले पार्लर्स बंद पडले. पण प्रवृत्ती मात्र अद्याप बदललेल्या नसल्यानं काही लोक दुसऱ्याला नागडं करून त्यावर आपलं दुकान चालवण्याचं काम जोरात करत असतात. सोमय्यांच्या बाबतीतही हेच घडले. पण सोमय्यांना त्या घटनेनं आयुष्यातून वगैरे उठवणं काही या लोकांना जमलेलं नाही. सोमय्या दुसऱ्याच दिवशी म्हणे SRAच्या कार्यालयात फायली घेऊन हजर होते. त्यानंतर ते मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात दिसले. अनेकांचे चेहरे भूत पाहिल्यासारखे झाले होते, कारण समोर कोण तर किरीट सोमय्या. काल या माणसाची क्लिप व्हायरल झाली आणि आज हा माणूस शासकीय कार्यालयांमध्ये भ्रष्टाचारांची लक्तर काढायला हजर. खरं तर सोमय्यांना नामोहरम करण्यासाठीच त्या क्लिपचं प्रयोजन होतं, पण मात्रा काय लागू पडली नाही. कोविड काळात मुंबई महानगरपालिकेत जो छापखाना उभारला होता, जी वॉर्ड ऑफिसर गँग आणि मावस भाऊ ते खार बँड्राचे हम प्याला हम निवाला दोस्त यांची जी चंगळ सुरू होती, त्या चंगळवादी कंपूनं जो माल हापापा केला आहे त्याचाच हिशोब मांडायला किरीट सोमय्यांनी सुरुवात केली होती. आणि त्याला तोड म्हणून ही नागडी उघडी क्लिप बाहेर काढली गेली. असो, पालिकेनं ब्लॅकलिस्ट केलेल्या कॉन्ट्रॅक्टर्सना सचिन वाजेमार्फत परत काम मिळवून देण्याची सेटिंग चालू होती. रेमडेसिवीरच्या सप्लायमध्ये कट, जम्बो कोविड सेंटरची कंत्राटं, कोविडमध्ये दगावलेल्यांसाठी वापरायच्या त्या बॉडी बॅग्स ज्यात मुडदे घालून घेऊन जात होते, काहीच सोडलं नव्हतं. सगळ्यात भ्रष्टाचार. आता याच अवास्तव किमतीत खरेदी केलेल्या बॉडी बॅगच्या प्रकरणात 37 कोटींचा थेट घोटाळा उघडकीस आलाय. त्यामुळे परवा मुंबईच्या माजी महापौर आपल्या दिया फडफडताय किशोरीताई पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्जही फेटाळला गेलाय. सोमय्यांनी मागच्या महिन्यात पत्रकार परिषद घेऊन पालिकेतला खिचडी घोटाळा उघड केला होता. कोविडमधल्या अनागोंदीचा गैरफायदा उचलत उभाटा सेनेनं आपल्या भालदार चोपदारांना भ्रष्टाचाराचं कुरण मोकळं करून दिलं होतं चरायला. आता यातली गंमत बघा. स्थलांतरित कामगारांना खिचडी देण्याच्या योजनेत तब्बल डझनभर बोगस कंत्राटदारांना उभं करून त्यांच्या नावे 160 कोटींची बिलं वसूल केली गेली. आणि यात अनेक कंत्राटदारांचा संबंध थेट या उभाटा नेते संजय राऊतांचे मानसपुत्र सुजित पाटकर आणि सुजित पाटकरांचा पार्टनर राजीव साळुंखे. ते लाईफलाईन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटच्या कोविड सेंटर घोटाळ्यात ज्याचं नाव राजू सोलंकी असं सांगून एक प्रकारचा गोंधळ उडून दिला होता आणि त्या गोंधळात त्याला फरार होण्यासाठी पुरेसा वेळ मिळून दिला गेला होता, तोच हा राजीव साळुंखे. या राजू उर्फ राजीव किंवा हा राजू ज्यात पार्टनर आहे असं आपल्या KM समोरचं ते सह्याद्री रिफ्रेशमेंट तुम्ही पाहिलं असेल. अनेकदा मी तिथे चहा प्यायलोय, मिसळ खाल्ली आहे. हे हॉटेल ते या सह्याद्री रिफ्रेशमेंटलाही खिचडी पुरवण्याचं कंत्राट मिळालं होतं. याच हॉटेलच्या नावे 6.5 कोटींचं बिल काढलं गेलं होतं, 6.37. आणि हे पैसे हॉटेलच्या नावे हॉटेलच्या बँक खात्यात जमा झाले. मग तिथून संजय राऊतांच्या नातेवाईकांच्या खात्यात वळवले गेले, ज्यात कोण कोण आहेत तर राऊतांची कन्या विदिता, भाऊ संदीप राजाराम राऊत आणि मानसपुत्र सुजित पाटकर. या तिघांच्या खात्यात जवळपास 70 लाख रुपये ट्रान्सफर केल्याचं बँकेच्या, म्हणजे ती वैश्य सहकारी बँक जी आहे परेळमधली, त्या बँकेचं जे स्टेटमेंट आलं आहे, जे त्यांनी डिक्लेरेशन दिलं आहे, त्यात या आकड्याचा उल्लेख आहे. साधा सोपा प्रश्न, खिचडी पुरवण्याच्या कामी हे राऊत कुटुंबीय कसं काय बरं इन्व्हॉल्व असावं? यातल्या कोणी नेमकी कोणकोणती कामं केली आहेत, कोणती भांडी घासली, कुठले तांदूळ निसले की डाळ निवडली, लसूण सोलले की मिरची कोथिंबीर कापली, की डोळ्यात पाणी येईपर्यंत कांदा कापून दिलाय.
सगळा मामला चोरीचा आहे, चोरीचा. मग हे पैसे का बरं त्या सह्याद्री रिफ्रेशमेंटवाल्यांनी या तिघांच्या खात्यावर ट्रान्सफर केले असावेत? काय संबंध याचा? हाच सवाल उभा करून सोमय्यांनी या प्रकरणात संजय राऊतांचा आणखी एक पार्टनर आहे, ज्याचं नाव ते लवकरच जाहीर करणार आहेत असा बॉम्ब टाकलेला आहे. म्हणजे ह्यांची नावं तर आली आहेत, अजून एक नाव येणार आहे. खिचडीचा घास त्या विस्थापित कामगारांच्या घशाखाली उतरलाच नाही, कारण खिचडी पकीही नाही. ही खिचडी बिरबलाची खिचडी होती. इथे बादशाह विचारायला नव्हता की खिचडी पकी क्या, आणि बिरबल त्याला उत्तर द्यायला बांधलेलंही नव्हता की पक रही आहे जनाब, पक रही आहे. मातोश्री वर्षे अकबर बिरबल सदरेवरूनच खोके पेट्यांची मोजदाद करण्यात मग्न होते. कुठल्या तळघरात हे खोके पाठवायचे याची खलबत सुरू होती. ते विस्थापित मजूर मात्र खिचडीविना उपाशीच होते. मित्रो, हा खिचडीचा घोटाळा बहुपदरी आहे, त्याला अनेक पदर आहेत. यात बिलांवर लावलेल्या GSTतही घोटाळा झालेला आहे. BMCने या घोटाळेबाजांची बिलं विथ 5% GST पेड केलेली आहेत. पण या 12 कंत्राटदारांच्या नावाने GST नंबरच नव्हते. राजीव साळुंखेचा जो GST नंबर आहे तो 1 वर्षाआधीच ब्लॉक केलेला आहे, जो इनॲक्टिव्ह होता. कोट्यावधींच्या बिलांवरचा 5% GST अधिभारही या लोकांच्या घशात गेलेला आहे. लुटायचं तर तब्येतीत लुटायचं, नुसतं बिल का बनवू, विथ GST लावतो की. म्हणजे सामान्य जनतेचा कररूपानं जमा झालेला पैसा कसा लुटायचा, तर हा असा, विथ GST. या खिचडी कांडापाठोपाठ काल अजून एक घोटाळा उघड झाला, ज्यात बंगल्यावरच्या बाळराजांचे निकटवर्तीय सहभागी आहेत असं समजतंय. कालखंड तोच कोविडचा. लोक महामारीनं पटापटा मरत असताना त्या दहशतभऱ्या वातावरणातही या लोकांना लूटमारीच्या कल्पना सुचत होत्या. याचं मला प्रचंड आश्चर्य वाटतंय. चाललं कसं काय असतं बाबा. कोविडच्या निमित्तानं पुढे आलेली एकही गोष्ट यांनी सोडली नाही. अगदी गोळ्या, इंजेक्शन्स, कोविड सेंटर्स, खाटा, गाद्या, उशा, पंखे, AC, ते रेमडेसिवीर, ते ऑक्सिजन. सोबतची बातमी नीट वाचा. फील्ड कोविड सेंटर्समध्ये ज्या काळात ऑक्सिजनची आत्यंतिक निकट भासत होती, तेव्हा त्या सेंटर्सना ऑक्सिजन पुरवण्याचं कंत्राट एका कंपनीला दिलं गेलं होतं. हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी नावाची ही बांधकाम व्यवसायातली कंपनी, जी कोविड काळात मल्टीटास्किंग करत होती. काम काय तर कन्स्ट्रक्शनचं. त्या हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला पालिकेचं ऑक्सिजन पुरवठ्याचं कंत्राट मिळालं होतं. या कंपनीला 140 कोटी रुपये बिलापोटी अदा केले गेले आजवर. जेवढं ऑक्सिजन कंपनीनं पुरवलं होतं त्याची खरी किंमत अत्यंत कमी होती. 52 ते 55 कोटी रुपयांचा माल सप्लाय झाला, पण बिल मात्र 140 कोटींचं. पण ते सबमिट झालं, पास झालं, बँक खात्यात पैसे वळते पण झाले. का तर हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचा अमराठी मालक रोमिन छेडा हा मुंबई महानगरपालिकेतला जुना कांदा आहे. वेगवेगळ्या कामांची कॉन्ट्रॅक्ट्स या छेडालाच मिळतात. आता ती कशी मिळतात हे मला विचारू नका. याच रोमिन छेडाकडे भायखळ्याच्या पेंग्विनवाल्या त्या झूच्या उभारणीचंही काम होतं म्हणे. पेंग्विन म्हटलं की हा छेडा कोणाच्या जवळचा असणार हे सुद्धा तुमच्या लक्षात येईलच. नव्हे आलंच असेल. आता हा घोटाळा कसा उघडकीस आला तर ईडीनेच यात छापामारी करून सगळी कागदपत्र, बिलं वगैरे तपासली. हे ऑक्सिजन जो दिल्लीचा सप्लायर या छेडाला पुरवत होता त्याची मूळ बिलं, छेडानं सादर केलेली बिलं यात 60% जास्त मार्जिन असल्याचं उघड झालं. बिल ऑथेंटिक नाही. जी काही बिलं दिली आहेत ना ती ऑथेंटिक नाहीत. बोगस व्यवहार झाला हे स्पष्ट करत ईडीनं तपास चालवलाय. त्यात त्या छेडाच्या घरावर आणि ऑफिसवर छापे मारल्यानंतर 1.25 करोडची कॅश जप्त केली गेली. 1.25 करोड म्हणजे दर्या में खसखस आहे हो. या कॅशबद्दल छेडाकडे कोणतेच ठोस पुरावे नाहीत की ही कॅश बेनामी नाही आहे. मग काय जप्त झाली. आता या छेडानं अजून कोणाचंच नाव घेतलेलं नाही आहे, पण फिरून फिरून मामला लाईफलाईन हॉस्पिटल टीम मॅनेजमेंटच्या सुजित पाटकरांपर्यंत येऊन थांबतो. म्हणजे सरते शेवटी या प्रकरणाचं एक टोक मानसपुत्र सुजित पाटकर, ते टोक कुणाकडे आलं? संजय राऊतांकडे. आणि हे निश्चित आहे, संजय राऊतांकडे टोक येतच काय आणि काय याचं टोकच मुळात संजय राऊत धरून बसलेलं आहे. आता गंमत बघा, हे घोटाळे उकरून काढणारा माणूस कॅमेऱ्यासमोर निर्वस्त्र झाला, पण मी नंगा माणूस आहे असं सांगणारे घोटाळेबाज आता खरोखरच नंगे होणार असं दिसतंय. कारण त्यांच्या मागे हात धुवून लागलाय तो माणूस ज्याला गफलतीत हनी ट्रॅप लावून नंगा केला गेला होता, ज्याची क्लिप बनवून पार्लर फिरवली गेली होती. ही सल ती बोच सोमय्या विसरणार नाहीत आणि या घोटाळेबाजांना देखील विसरू देणार नाहीत.
तर इंद्रियांचे चोचले पुरवताना माध्यमांसमोर उघडे झालेले किरीट सोमय्या आणि त्यांच्या नीतिमत्तेवर बोट ठेवणारे हे आपले लोक, विश्वप्रवक्ते वगैरे, तर हे स्वतःच किती नीतिभ्रष्ट आहेत हे उघड होते. याला झाका आणि त्याला काढा अशी परिस्थिती. आणि यांना आता झाकून परत बाहेर काढणारे कोण, यांना उघड करणारे कोण, तर तेच सोमय्या. यालाच म्हणतात नियती, यालाच म्हणतात नियती मित्रांनो. कधी कधी वाईट वाटतं हो हे सगळं बघितल्यानंतर. एक बदमाश, दुसरा बदमाश, तिसरा बदमाश, आपल्यासमोर सगळे बदमाशांची ही कंपनीच, फौजच बाहेर येते. आज नाही म्हटलं तरी किरीट सोमय्यांची जी काही क्लिप बाहेर आली त्यानंतर त्यांची प्रतिमा काय आहे जनमानसात. एक समाजसेवा करायला निघालेला राजकारणी वैयक्तिक आयुष्यात अशा पद्धतीने वागतो. ते काही धुतल्या तांदळासारखे नाहीत हे मी वारंवार म्हणत आलेलो आहे. पण त्या माणसाने कुठेतरी या भ्रष्टाचारांना उघडं करण्याचा विडा तर उचललाय आणि त्यात हे उघडे होत आहेत, हे महत्वाचं आहे. देव करो आणि अशा उघड्या नागड्यांची जी फौज आहे ती संपून जाऊ. या सगळ्यांचा नायनाट हो हीच सर्वसामान्य माणसाची अपेक्षा असणार. आणि ती कुठल्याही मार्गाने जर होत असेल तर त्याला तथास्तु म्हणायचं काम आपण करायला हवं. तेच आपण करतो. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी9. धन्यवाद. नमस्कार.